जय हिंद टू ऑल. चाणक्य फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी अभिजित पाटील. राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून माझी निवड झालेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो संदर्भात कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क एकंदरीत आता जी पूर्व परीक्षा पार पडलेली आहे, जी 4 जानेवारी आणि तुमचा ग्रुप सी चा पेपर होता 11 जानेवारीला, ती जे पार पडली आहे त्या अनुषंगाने एकंदरीत म्हणजे नेमका इथून पुढचं अभ्यासाचं नियोजन कसं असायला पाहिजे आणि प्रामुख्याने ज्याविषयी चर्चा चालू असतेच नेहमी, त्यापैकी महत्त्वाचा सध्याचा हॉट टॉपिक म्हणजे काय, तर कट ऑफ विषयीची चर्चा. याविषयी आपण या व्हिडिओत बोलणार आहे. त्या पुढचं एक महत्त्वाचं स्टेप म्हणजे की नेमकं आता इथून पुढचं प्लॅनिंग, म्हणजे जसं आता अपकमिंग आपल्याकडे डेट अवेलेबल आहे, तर मग नेमकं मेन्सचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा प्रिलिम्सला किती वेटेज द्यायला पाहिजे, याविषयी आपण या संबंधित व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. ठीक आहे. सो बेसिकली आता सुरुवातीला आपण पहिला मुद्दा चर्चा करूया. सगळ्यात पहिले कट ऑफ विषयीची चर्चा. आता मित्रांनो लक्षात घ्या, एकंदरीत जर आपण बघितलं की हा जो विषय आहे कट ऑफ, बरोबर आहे, हा कधी म्हणजे जोपर्यंत आयोगाचा फायनल कट ऑफ लागत नाही तोपर्यंत न संपणारा विषय हा ऑलवेज असतो, बरोबर आहे. पण एकंदरीत आपण अशा याचा विषयीचा अंदाज का बरं देतो की विद्यार्थ्यांना मदत व्हावी, की पुढच्या अभ्यासाची त्यांना दिशा मिळावी, की नेमकं मेन्सचं त्यांनी प्लॅनिंग करायला पाहिजे की मग प्रिलिम्सलाच पुन्हा त्यांनी टार्गेट करायला पाहिजे. तर या अनुषंगाने एक अंदाज म्हणून आपण जस्ट याविषयी आता या व्हिडिओमध्ये बोलताय. तर मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्यात पहिले तर आपण जर मागच्या तुलनेनं कंपॅरिझन केलं, मागच्या कट ऑफचा आणि आताच्या, म्हणजे जो काही आता लागणार, बरोबर आहे. सो बेसिकली एक काय दिसतं आपल्याला की मागच्या वर्षीचा पेपर, बरोबर, तुलनेनं या वर्षीचा पेपर खरोखर पहिली तर आपण गोष्ट मान्य करायला पाहिजे की पेपरचा हा लेंदी होता. म्हणजे तुलनेनं कितीही ज्यांचा अभ्यास झाला आहे, बरोबर आहे, त्यांना सुद्धा वेळेवर आपण असं म्हणू शकतो की लीड घ्यायला थोडा फार त्रास गेला. म्हणजे जो मागचा त्यांचा स्कोर होता, आपण बघितलं की 62च्या अबव हा कट ऑफ गेलेला होता. मग तसा मी डायरेक्टली या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगेल की कट ऑफ हा इतका हाय वगैरे तर जाणार नाही. आणि त्यामागे एकमेव तेच कारण नाही आहे पेपर लेंदी असण्याचं. दुसरं कारण महत्वाचं दिसून येते की आयोगानं तुलनेनं 2-3 जे काही टॉपिक होते, जसं जिओग्राफी सारखा सेक्शन म्हणा किंवा मग इव्हन हिस्ट्री सारखा सुद्धा सेक्शन म्हणा, काहीतरी नवीन त्याच्यामध्ये 2-4 प्रश्न दिसत आहे तुम्हाला. म्हणजे आतापर्यंत मागच्या तुलनेनं जे आपण 3-4 पेपरचा जर अनालिसिस केलं तर तुम्हाला दिसत आहे की नाही एकदम असे प्रेडिक्टेड क्वेश्चन होते आणि डायरेक्टली PYQ बेस त्याला आपण म्हणू शकतो किंवा संदर्भातून आपले आलेले होते. त्याच्यामुळे तुलनेनं स्कोर हा वाढला होता. पण या पेपरमध्ये तुम्हाला एकंदरीत काय दिसून आलं की आयोगानं कुठेतरी बॅलन्स करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून माझा तरी असा अंदाज आहे की म्हणजे मी इथे एक आकडा जो सांगतोय की हा एकमेव त्याच्यासाठी आहे की तुम्हाला मार्गदर्शन मिळावं की नेमका अभ्यासाचा तुमचं सध्याची दिशा काय असावी त्या अनुषंगाने. तर मित्रांनो एकंदरीत डायरेक्टली म्हणजे जास्त वेळ न घालवता मी सांगेल की तुम्हाला 54 ± 2 या अनुषंगाने तुम्ही सध्या तरी अभ्यासाचा विचार करायला पाहिजे. म्हणजे तुमचा जर कट ऑफ सध्याच्या परिस्थितीमध्ये, मी हा ओपन मेलचा सांगतोय डायरेक्टली, ठीक आहे, त्यानुसार मग कॅटेगरीचा तुम्ही कन्सिडर करून घ्या. प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगणं इथे शक्य नाही. ठीक आहे. सो इथे मला मित्रांनो लक्षात घ्या रेंज काय आहे एकंदरीत. तर रेंज जर आपण विचार केला की इथे ±2 चा जर आपण विचार केला तर आपल्याला काय दिसत आहे की इथे 52 ते 56 म्हणजे या दरम्यान कुठेतरी कट ऑफ असावा. ठीक आहे. मग आता कोणी म्हणतील की सर ह्याच्यामध्ये जर 52च्या एकदम बाउंड्रीवरचे काय, किंवा मग सेकंड कीनं जे होणारे चेंजेसचं काय, किंवा एकंदरीत सर याच्यापेक्षा जास्त किंवा कमी लागला तर पुन्हा एकदा सांगतो हा एक अंदाज आहे, बरोबर आहे, आणि तो अशासाठी आहे की तुमची नेक्स्ट प्लॅनिंग अभ्यासाची कोणत्या दिशेनं असावी. बरोबर. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, इथे 3 कॅटेगरी आहे. एक तर काय, या कट ऑफच्या जवळपास लांबपर्यंत असणारे विद्यार्थी, त्यांनी काय करावं. दुसरी कॅटेगरी जे या कट ऑफच्या दरम्यान आहे किंवा च्या जवळपास आहे, आणि तिसरी कॅटेगरी जे या कट ऑफला ते 100% त्यांनी आता क्रॉस केलेलं आहे, म्हणजे त्यांना लीड मध्ये मार्क्स आहे. बरोबर. आता एकंदरीत या तीनही गटाविषयी आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे. ठीक आहे. सो एकंदरीत मित्रांनो लक्षात घ्या, सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 54 ± 2 मला असं वाटते हा कट ऑफ असू शकतो. कारण की मागचा जो कट ऑफ होता त्याची रेंज जी होती 62 पॉईंट, तितक्यापर्यंत तो 100% जाणार नाही, आणि त्यामागे आहे असण्याचा. एकंदरीत जागा जर आपण बघितली मित्रांनो, आपल्याला काय दिसतंय की 392 जागा सध्या PSIच्या आहे. बरोबर. त्यानंतर जवळपास मला वाटतं STI साठी सर्वात चांगली सुवर्ण संधी आहे या साठी, आणि ASOच्या सध्या तरी फक्त किती जागा आहे, 3 जागा आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण 9, 13, 14, 9 1 10 7 17
आणि हातचा 1 3 आहे. टोटल 674 जागेसाठीची हा पेपर जो आहे कंडक्ट करण्यात आला. आणि एकंदरीत जर आपण रेशोचा जर गुणोत्तर पकडलं तर आपण पकडूया की 12 14 किंवा कधी कधी एक्स्ट्रीम 16 जरी घेतला आपण, तरी तुमच्या काय लक्षात येईल की एकंदरीत 9 ते 10,000 विद्यार्थी जे आहे मेन्ससाठी क्वालिफाय होते. लक्षात घ्या, 9 ते 10,000 विद्यार्थी. तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की हा जे सध्या जे कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये आपण 9-10,000 मध्ये आहे का? बरोबर आहे. मग जर तुमचा स्कोर इन बिटवीन कुठेतरी आहे किंवा तुम्ही लॅगिंग राहिलात 8-10 मार्कानं तर काही हरकत नाही. अभ्यास आपण पोहोचतोय जवळ याला महत्वाचा शेवटी. ठीक आहे. आणि मग जे पुढे लीडला आहे त्यांनी मग चांगल्या इंटेन्सिटीनं अभ्यास करायला पाहिजे आणि त्यांची प्रोबॅबिलिटी तिथेच वाढते. मी सांगतो कॉम्पिटिशन मेन्समध्ये इथे नाही आहे. कॉम्पिटिशन मेन्समध्ये इथे आहे महत्वाचं की किती अर्ली स्टार्ट तुम्ही करता. त्याच्यामुळे मग आता परीक्षा झाली, निवांत मस्त गावाकडे जाऊन येतो, बरोबर, गप्पा टप्पा मारतो, पिक्चर मूवी सिरीज काही राहिल्या असेल ते बघतो आणि त्याच्यानंतर मेन्सचा अभ्यास मूड झाला तर सुरू करतो. याच्यामध्येच आपण फसतो. लक्षात घ्या. एक साधारणतः मला असं वाटते की 1-2 दिवसाचा मॅक्स टू मॅक्स हार्डली हार्ड तुम्ही विचार करू शकता निवांत व्हायचा. पण मला तरी वाटते की हा संघर्ष म्हटल्यापेक्षा मला तरी असं वाटते हा प्रवास, बरोबर आहे, हा चांगला प्रवास जो आहे हा जोपर्यंत अंतिम यादीत तुमचं जे आहे नाव राहत नाही तोपर्यंत तुम्ही इथे फुलस्टॉप किंवा कुठेही स्वल्पविराम म्हणू शकतो आपण, फुलस्टॉप घ्यायला नाही पाहिजे. ठीक आहे. सो एकंदरीत हा व्हिडिओ त्यासाठी बनवत आहे की इथून पुढे अभ्यासाची दिशा कशा असावी. ठीक आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, मी व्हिडिओच्या अगदी जास्त वेळ न घालवता तुम्हाला स्ट्रेट बोललाय की या दरम्यान असावा. मग आता तुमचे प्रश्न असतील की सर याच्या आधीच्यांनी काय करावं किंवा मग लीडमध्ये आहे ते तर प्रश्न विचारतीलच नाही. बरोबर आहे. सर्वात महत्वाचा गंभीर प्रश्न कोणाचा आहे, जे या दरम्यान आहे. बरोबर आहे. तर त्यांच्याविषयी मी पुढच्या म्हणजे आता ज्या नेक्स्ट टप्प्यामध्ये बोलतोय. आलं लक्षात. या पद्धतीनं मित्रांनो ज्यांचा दरम्यान कट ऑफ आहे किंवा याच्यापेक्षा जवळपास जरी असला, बरोबर आहे, म्हणजे शक्यता फार कमी आहे 52च्या आधी जायची, ते गेला तर तो 56चे कदाचित एखाद्या 1-2 मार्क जाऊ शकतो कदाचित. आणि आता जस्ट जेवढे मार्क्स आमच्याकडे आलेले आहेत आणि जेवढे माझे कॉन्टॅक्ट्स आहे, जे काही मित्रमंडळी आहे, म्हणजे मी असं घाबरून नाही देत आहे तुम्हाला, पण एक विद्यार्थी सकाळी बोलला, विद्यार्थी म्हटल्यापेक्षा मित्र आहे, तर त्याने सांगितलं की त्याचा कंबाईनचा स्कोर 72 आहे पुण्यामधून. बरोबर. सो असं काही नाही की मग ते 72 तुम्ही घाबरून द्यायला सांगतो, असा बिलकुल नाही. पण यावेळेस सांगतो तुलनेनं रेंज कमी आहे. म्हणजे जसं मागच्या कंबाईनमध्ये काय दिसून आलं की बऱ्यापैकी स्कोर हा सॅच्युरेट होता 68 पर्यंत किंवा 66 असे आरामात मिळत होते विद्यार्थी. त्यावेळेस फार रेअर विद्यार्थी आहे. मग ते असतील तर त्यांचा स्कोर हा अपवादात्मक आहे. आणि प्रिलिम्समध्ये तसं चालतं का? नाही. प्रिलिम्समध्ये काय रेंज असते मार्क्सची, बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी तुमची वाढते मेन्सला जाण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे त्या दरम्यान स्कोर असला तर करायला पाहिजे. रादर माझ्या सेफ साईडनं हे तुम्हाला ऐकायचं आहे कदाचित. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना ते कट ऑफच्या बाबतीत ऐकायचं असते की माझं म्हणणं असेल की 50 क्रॉस जरी तुम्ही गेलात असाल, बरोबर आहे, आणि गर्ल्सनी काय करावं, तर गर्ल्सनी एक साधारणतः 4-5 मार्क्सची तुम्ही एक अंतर पकडू शकता. जो काही ओपन मेलचा कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा 4-5 किंवा कधी कधी 6 मार्क्स डिपेंड आहे. तर त्यामध्ये जागा किती आहे हे मला नेमकं माहिती नाही. तर त्या अनुषंगानं प्रिपेअर करायला पाहिजे. म्हणजे मी जर सांगायचं झाली रेंज तर माझी कदाचित ही रेंज असेल फॉर गर्ल्स. ठीक आहे. कट ऑफची रेंज हे कदाचित अशी असू शकते 48 to 52. ठीक आहे. या दरम्यान जे विद्यार्थिनी आहे, बरोबर आहे, त्यांनी अभ्यास सुरू करायला पाहिजे, खात्रीनं अभ्यास सुरू करायला पाहिजे. ठीक आहे. आणि एक विशेष सांगतो मी माझ्या प्रवासात सुद्धा, आता माझी सुद्धा निवड झालेली आहे, तर मी तुम्हाला एक खात्रीनं सांगतो की कधीही प्रिलिम्स झाल्यानंतर पुन्हा प्रिलिम्सचा अभ्यास कधीच नसते करायचा. मेन्सचाच अभ्यास करायचा असते. कारण की हे प्रिलिमची सायकल आपल्याला इतकी थकून जाते की मग आपण मेन्स पर्यंत पोहोचत नाही, फायनल रिझल्ट पर्यंत. त्याच्यामुळे प्रिलिम्स झाल्यानंतर लगेच तुमचा स्कोर कितीही वाईट असला, बरोबर, आणि कितीही चांगला असला किंवा कितीही विचार करण्यासारखा असला तरी तुम्ही लगेच नेक्स्ट डे पासून मेन्स करायला पाहिजे, या मताचा मी आहे. ठीक आहे. त्याविषयी आपण आता चर्चा करूया. तर मित्रांनो बघा, एकंदरीत पहिल्या मुद्द्याविषयी आपण बोललो की कट ऑफ विषयी चर्चा काय असावी, त्यावर मला तरी वाटते की माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मी सर्व गोष्टी इथे शेअर केलेल्या आहे. नेक्स्ट दुसऱ्या मुद्द्यावर आता बोलूया, पुढील अभ्यासाचे नियोजन काय असावे. आणि पॅरलल तिसऱ्या मुद्द्यावर बोलू आपण की मेन्स करू की नेक्स्ट प्रिलिम्स. हा सध्या यक्ष प्रश्न सर्व विद्यार्थ्यांसोबत मला वाटते बऱ्यापैकी आहे. ठीक आहे. तर तत्पूर्वी मी काही डेट्स तुमच्या समोर मांडतो की जेणेकरून तुमच्या आणखी गोष्टी म्हणजे टेक्निकल लक्षात राहतील, म्हणजे आकड्यानुसार तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. बघा, ओके. तर मित्रांनो बघा, एकंदरीत आता इथून पुढच्या तारखा आपल्याला कशा दिसत आहे की एकंदरीत लक्षात घ्या. सगळ्यात पहिले आपण बघूया ग्रुप बी.
बरोबर आहे. ग्रुप बी ची मेन्स केव्हा आहे आणि पुन्हा ग्रुप सी याची मेन्स केव्हा आहे, बरोबर आहे. तर याच्या तारखा मित्रांनो मांडतो मी. नेक्स्ट आपल्याला ज्या आपल्या जवळ तारखा आहे, आयोगाचं जे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे त्यानुसार 17 मे आणि दुसरी तारीख आहे 7 जून. लक्षात घ्या, 17 मे आणि 7 जून ह्या काय आपल्या आत्ता जी कंबाईन मेन्स प्रिलिम झाली 4 आणि 11 जानेवारीला, त्याच्या संदर्भात त्याच्या मेन्सच्या तारखा आपल्यासमोर सध्या टेंटेटिव्ह शेड्यूलनुसार आहेत, बरोबर आहे. नेक्स्ट आता एखाद्याला तोही प्रश्न असतो, सर प्रिलिम्स पुढे गेली तर मेन्स पुढे जाणार का? भाऊ आतापासूनच जर तुम्ही हा विचार करत असाल तर मग खरंच कठीण आहे, बरोबर आहे. त्यामुळे तो विषयच नका ठेवू. 17 मे आणि 7 जून सध्याची आपल्याजवळ तारखा आहे. नेक्स्ट मग आनंदाची बाब अशी, मी तुम्हाला नेहमी सांगतोय, या वर्षीच्या बॅचचा एक बेनिफिट असा आहे जो पॅन्डेमिक मध्ये झाला होता. पॅन्डेमिक मध्ये काय झालं होतं की जवळपास 20 मध्ये जे आहे परीक्षा कंडक्ट होऊ शकल्या नव्हत्या, त्याच्यामुळे डिरेक्टली मग 22 मध्ये कंटिन्यू 4 एक्झाम होत्या. तसं हे वर्ष आहे की तुमचं जसं मेन संपते आहे तसं तिथे 7 दिवसानंतर, अगदी लक्षात घ्या, म्हणजे 7 जून नंतर जर तुम्हाला नेक्स्ट ग्रुप बी ची, इथे मी तुलना करू आपण, लक्षात घ्या, ग्रुप बी ची जे नेक्स्ट प्रिलिम्स आहे ते केव्हा आहे मित्रांनो? 14 जूनला. लिटरली 14 जूनला. यस, कंबाईन बी ची तुमची काय नेक्स्ट ची प्रिलिम्स आहे. हे काय तुम्हाला लक्षात घ्या, प्रिलिम्स आहे 14 जून ग्रुप बी ची. आणि पुन्हा जर आपण तुम्ही गेलात तर ग्रुप सी ची जे प्रिलिम्स आहे ते केव्हा आहे तुमची? 12 जुलैला, म्हणजे 12 जुलैला तुमची ग्रुप सी ची प्रिलिम्स आहे. ग्रुप सी ची आणि ग्रुप बी ची प्रिलिम्स आहे. म्हणजे आपण जर लक्षात घेतलं, इथे लक्षात घ्या की ग्रुप बी चा मेन्सचा अभ्यास ज्याने केला, बरोबर आहे, तो इनडायरेक्टली त्याला एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज आहे, कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या नेक्स्ट प्रिलिम्स मध्ये. म्हणून माझं प्रत्येकाला सांगणं राहील, म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा महत्वाचा एक मात्र उद्देश हाच आहे, कारण की कट ऑफ बद्दल तर सगळा महाराष्ट्र बोलताय, पण मला तुम्हाला एक प्रकर्षानं बाब सांगायची आहे की प्लीज आणि प्लीज चांगला अभ्यास करा मेन्सच्या अनुषंगानं. मेन्स आणि प्रिलिम्स इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी ज्याने ठेवली त्याचं हे वर्ष आहे. म्हणजे मी तुम्हाला लिटरली सांगतो की याच्या ज्या तारखा आहे, याच्या मेन्स वाटल्यास तारखा आयोगाने आपल्या समोर मांडलेल्या, आणखी आपण आणखी पुढे जाऊ की 14 जून होणारी जे ग्रुप बी आहे त्याची जे मित्रांनो मेन्स आहे ते केव्हा आहे? 5 डिसेंबरला. आणि 12 जुलैला ग्रुप सी चे जे प्रिलिम्स असेल त्याची मेन्स केव्हा आहे मित्रांनो? 13 डिसेंबरला. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ही 13 डिसेंबर तारीख आहे, ही तुमची आहे. या दिवशी तुम्ही स्पर्धा परीक्षेमधलं रिटायरमेंट डायरेक्टली जाहीर करू शकता. रिटायरमेंट म्हणजे पोस्ट घेऊन म्हणत आहे, बरोबर आहे, पोस्ट घेऊन रिटायरमेंट तुम्ही जाहीर करू शकता, बरोबर. आणि हे तुम्ही करायलाच पाहिजे, कारण की जर तुमच्याकडे इतक्या संधी आहे, मल्टिपल संधी आहे, त्याही पण एकाच वर्षात, म्हणजे इथं चांगला स्कोप असा आहे की नापास झाला तरी लक्षात येत नाही, कारण की लगेच प्रिलिम्स आहे, बरोबर आहे. सो बेसिकली लक्षात घ्या, माझं म्हणणं असं राहील की हे या वर्षासारखं महत्वाचं वर्ष नाही आहे, बरोबर. हे याची तुम्ही जे आहे सोन्याचं जे म्हणतो जे संधी आहे, बरोबर आहे, त्याचं संधीचं सोनं करायला पाहिजे हे वर्ष आहे. कारण की इथे लक्षात घ्या, 17 मे 7 जून, 7 जून नंतर लगेच 7 दिवसात प्रिलिम्स आहे. म्हणजे जो विद्यार्थी इथे चांगला अभ्यास करणार आहे, ज्याचा इथे आउटपुट निघणार आहे, त्याला 100% 14 जूनच्या प्रिलिम्सला काहीच अवघड वाटणार नाही. लगेच 14 जून नंतर लगेच पहा बघा 12 जुलैला तुमची काय नेक्स्ट प्रिलिम्स आहे ग्रुप सी ची. यातही दरम्यान आयोगानं बऱ्यापैकी 1 महिन्याचा गॅप ठेवलेला आहे. आणि त्यानंतर पुन्हा बघू शकता जून तो डिरेक्टली कुठे जातोय, आपण स्विच होत आहे डिसेंबरला. हा जो बेनिफिट आहे ना, हा यावर्षी खूप चांगला आहे, लक्षात घ्या. कारण की आता लिटरली आपण जरी जानेवारी आपली कंडक्ट झाली, बरोबर आहे, तर जानेवारी तो तुम्ही पकडा डायरेक्टली जून पर्यंत, म्हणजे बरोबर आयोगानं 6 महिन्याचा गॅप दिलेला आहे प्रिपरेशनला, जो आजपर्यंतचा एमपीएससीच्या इतिहासातला सर्वात मोठा गॅप आहे मेन्सच्या प्रिपरेशनसाठी. आणि इथे कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज असा आहे का जे नवीन विद्यार्थी आहे, ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे, दुसरा अटेम्प्ट आहे, त्यांना सुद्धा इथे चांगला तुम्हाला जे आहे संधी आहे की जुने विद्यार्थी जरी असेल तर त्यांच्या अभ्यासाची आणि तुमच्या अभ्यासाचा बिलकुल इथे कॉम्पिटिशन होणार नाही. कारण की प्रत्येक विद्यार्थी हा, मला तरी असं वाटते, पास होणारा हा 6 महिन्यात त्या सब्जेक्टमध्ये मॅच्युरिटी प्राप्त करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट हा जो जुना नवीनचा जो काही भेदभाव आहे तो या वेळ देऊन आयोगानं संपवलेला आहे, मला तरी असं वाटते प्रथम दर्शनी प्रायमा फेसी माझं हे जे आहे वैयक्तिक मत आहे. सो बेसिकली मित्रांनो, सर्वांनी पहिला अटेम्प्ट असो, दुसरा असो, किंवा तुम्ही जुने झाला होतो असो, सर्वांनी चांगल्या जर तुम्ही प्रयत्न केले तर 100% 13 डिसेंबरला तिथून 2 दिवसानंतर लगेच आन्सर की येईल. 15 डिसेंबर म्हणजे येणारं नवीन वर्ष जे आहे तुम्हाला प्रशासनात काम करायला भेटण्याची ते संधी आहे. ठीक आहे, आणि हे वर्ष तुम्ही जर गाजवलं तुमच्या श्रमानं तर 100% पुढचे 60 वर्षाची काळजी, जे काही रिटायरमेंटचं एज आहे, बरोबर आहे, तिथपर्यंत एमपीएससी तुमची काळजी घेते आहे, बरोबर आहे, म्हणजे शासन तुमची काळजी घेते आहे. सो बेसिकली ओतून द्या, बरोबर आहे, आणि सर्वांनी चांगला प्रयत्न करा, कारण की नक्कीच जागा येतील. मग एखादा म्हणेल सर ग्रुप बी संदर्भात ज्या काही जागा आहे त्याच्यामध्ये सर 84चा आकडा काहीतरी फिरतोय SR साठी, ते होऊ द्या, ते तेव्हा येईल बघू.
आपलं सध्या काम काय आहे की ज्या सध्याच्या जागा आहेत त्यानुसार, म्हणजे सरळ कंट्रोल द कंट्रोलेबल्स. आपल्या हाती काय आहे, तर आपला हे मार्क्स आहे, आपल्या हाती आहे आपला अभ्यास आहे, बस तो करा चुपचाप. ठीक आहे. बाकी त्या मार्केटमधल्या आकड्याकडे, टेलिग्रामवाल्या चॅनलकडे, ऍडमिनकडे, कोणा काही कशामध्ये पडू नका. ठीक आहे. तुमचं एक आणि एकच फोकस ठेवा, ते म्हणजे यावर्षी पोस्ट घेणे आहे कोणत्याही परिस्थितीत. हे जर फोकस तुम्ही ठेवला तर तुम्ही सध्या कोणत्याही पातळीवर अभ्यासाच्या असला तर मला तरी वाटते की 13 डिसेंबर पर्यंत तुम्ही पोस्ट आरामात मिळवू शकता. फक्त झोकून द्या स्वतःला. ठीक आहे. आता नेक्स्ट पुढचा विषय आपण बघूया. एकंदरीत अभ्यासाचं प्लॅनिंग दिवसामध्ये कसं असायला पाहिजे त्या अनुषंगाने आपण विषय चर्चा करूया. ठीक आहे. एकंदरीत बघा, या डेट्स मी तुमच्यासमोर मांडल्या, जे आयोगाच्या स्वतः टेंटेटिव्ह शेड्यूल आहे त्यानुसार आपण गेलो तर बघा आपल्याला काय दिसतंय, 17 मे आणि 7 जून, 14 जून आणि 12 जुलै. आता एकंदरीत आपण जर सध्याचा आजचा दिवस आणि इथून पुढचे राहिलेले शिल्लक दिवस, मित्रांनो इथे लक्षात घ्या, इथे जवळपास तुम्हाला हा 120 दिवसाचा सध्या वेळ आहे. म्हणजे जवळजवळ असं म्हणू शकतो आपण की यस, 120 दिवस तुमच्याकडे आहे मेन्सच्या प्रिपरेशनसाठी. म्हणजे 119 समथिंग आहे आजपासून, तसं तर 120 तुम्ही गृहीत धरा की जवळ 120 दिवस जर म्हटलं तर किती महिने झाले, 4 मंथ तुमच्याकडे आहे अभ्यासासाठी, लक्षात घ्या. आणि जर आपण पुन्हा 17 मे आणि 7 जून हे तर पकडूच नका, याचं रिव्हिजन असते या दरम्यान. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की सर या दरम्यान जे 20 दिवस ते गृहीतच धरू नका. जो सेकंड पेपर असतो तुमचा, मग ग्रुप बी प्रिलिम्स, ग्रुप सी प्रिलिम्स असो की ग्रुप सी मेन्स असो, ही तुमची ग्रुप बी ची रिव्हिजन म्हणून घेतली पाहिजे. कधी त्याचे दिवस काउंट करू नका. इथे तुमची रिव्हिजन देऊन पुन्हा मेन्स द्याल तुम्ही, किंवा जर तुम्ही कट ऑफ मध्ये नाही बसला तर तुमचे प्रिलिम्स केव्हा आहे, 14 जूनला आणि 12 जुलैला. तर मित्रांनो हा जो कालावधी आहे एकंदरीत हा किती दिवसाचा आहे आजपासून जर गृहीत धरला तर जवळपास 150 दिवस. जवळपास पकडा, ते इकडे तिकडे आहे ते, बरोबर, कमी जास्त 2-3 दिवस, पण जवळपास किती दिवस आहे, 150 दिवस. 150 दिवस म्हणजे मित्रांनो किती महिने झाले, जवळपास 5 महिने झाले. फक्त 5 महिने, लक्षात घ्या. म्हणताना आपण म्हणायला पाहिजे फक्त 5 महिने, फक्त 5 महिने मेहनत करायची आहे. 100% तिथून मेन्सला पोहोचायचं आहे आणि मेन्स मधून पोस्ट घेऊन आपल्याला प्रशासनात आणि आपला स्टॅबिलिटी आणायची आहे. आपल्या कुटुंबाचं, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाचं, ज्यांना आपल्या स्वरूपात स्वप्न पाहिलं त्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, बरोबर आहे. तर त्या अनुषंगाने मला तरी असं वाटते 5 महिने झोकून द्या आणि 5 महिन्याच्या अनुषंगाने आता इथून पुढे प्रिपरेशन कसं करायला पाहिजे त्याविषयी मी आपण या तिसऱ्या टप्प्यात बोलूया. तर बघा मित्रांनो, आता इथे बघा, मी सरळ 150 दिवस, त्यातला दुसरा भाग 120 दिवस. आता मी जे बोललो होतो, ठीक आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, मी जे बोललेलो आहे की आता 3 कॅटेगरी ते पडणार आहे. एक तर असा गट जो 100% प्रिलिम्स नापास, बरोबर आहे. असा गट जो या कट ऑफच्या कुठेतरी दूर पर्यंत आहे. आपण असं म्हणू शकतो 10, 15, 20 ची गॅप आहे. ठीक आहे. असा पहिला गट. दुसरा गट जो दरम्यान आहे, संभाव्य आहे, प्रोबॅबिलिटी आहे त्यांची मेन्सला पोहोचण्याची, डिपेंड आहे त्यांचा सेकंड कीवर, किंवा डिपेंड आहे की आयोग कशा पद्धतीनं कट ऑफ लावते त्या पद्धतीनं. तिसरा गट जो शुअर शॉर्ट 100% या कट ऑफच्या कुठेतरी लीड मध्ये आहे आणि त्याचं प्रिपरेशन काय असायला पाहिजे. या तिन्ही गटाविषयी मी प्रामुख्यानं बोलताय, लक्षात घ्या. माझा फोकस या व्हिडिओमध्ये प्रामुख्यानं पहिल्या 2 गटावर आहे, जे 100% प्रिलिम्सचा स्कोअरच्या जवळपास नाही सध्या, किंवा जवळपास आहे त्या दरम्यान आहे. ठीक आहे. आता मित्रांनो बघा, या दोन्ही गटांनी काय करायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो, हे खूप जास्त महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी दरवेळेस काय करत होतो, मी जेव्हा म्हणजे मी सांगतो तुम्हाला, आरामात 5 ते 7 वेळा पकडूनच घ्या, बरोबर. प्रिलिम्स मी 5 वेळा तर नापास झालो, बरोबर आहे. तर 5 वेळा जेव्हा प्रिलिम्स मी फेल झालो होतो, बरोबर आहे, तेव्हा त्या प्रत्येक प्रिलिम्सच्या दुसऱ्या दिवशी मी मेन्सचा अभ्यास सुरू करत होतो. तुम्ही म्हणाल की सर हे माझा आदर्श असू शकत नाही, बरोबर, हे आयडल आपण अशी कंडिशन घेऊ शकत नाही. पण तुम्हाला सांगतो, इथे तुम्हाला आजच्या तारखेमध्ये 150 दिवसात तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करू शकत नाही, हे सत्य आहे, बरोबर आहे. 150 दिवस पुन्हा तुम्ही तेच जे मागच्या 2-3 वर्षापासून करताय, 1 वर्षापासून करताय, ते तुम्ही करू शकत नाही. त्याच्यामुळे फॉर अ चेंज म्हणा सध्याचं, किंवा तात्पुरती स्ट्रॅटेजी म्हणून पकडा, हे मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करू शकता. लक्षात घ्या, पहिले दोन्ही गट जे कट ऑफच्या जवळपास आहे, बरोबर आहे, किंवा जवळपास नाही, या दोन्ही गटांनी काय करायला पाहिजे की 150 दिवसापैकी, लक्षात घ्या, मी असं म्हणेल की आपण असं 5 मंथ पकडू, बरोबर आहे. 5 पैकी हाफ अँड 2.5 आणि इकडे 2.5, बरोबर आहे. म्हणजे हे जवळपास आपण गृहीत धरू 2.5 महिने. ठीक आहे. म्हणजे आपण असं गृहीत धरलं तर जवळपास 75 आणि 75 दिवस. ठीक आहे. 75. तर मित्रांनो इथे काय करायला पाहिजे तुम्ही लक्षात घ्या, सर्वांनी आवर्जून सांगता, आणि हे खूप महत्वाचं आहे की असे विद्यार्थी ज्यांचा प्रिलिमचा स्कोर सध्या 30, 40, 45, 50 बरोबर पर्यंत आहे,
आणि असे विद्यार्थी ज्यांचा स्कोर 50, 51, 50.25, 75 50.75, 52, 54 पर्यंत आहे, बरोबर आहे. ह्या दोन्ही गटांनी काय करायला पाहिजे, 100% स्वतः इथून पुढे प्रत्येक दिवस मेन्सला आहे आपण या अँगलने युटिलाइज करायला पाहिजे. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मेन्सला पोहोचता तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडते माहिती आहे का, इफिशियन्सी वाढते आपली अभ्यासाची. आणि जर आपण प्रिलिम्स मेन्सला पोहोचलो नाही तर आपलं दुसरं काय होते, डेफिशियंट होतो आपण. ठीक आहे, आपण डेफिसिट बनवतो स्वतःला. आपण स्वतः फिरायला जाऊ, कोणत्या टूरला जाऊ किंवा काही गोष्टी करू आपण, बरोबर आहे. किंवा मग आपण निवांत राहू, कारण की आपल्यासमोर डेट नाही आहे जवळ, बरोबर आहे. पण लक्षात घ्या, इथून तुमची प्रत्येकाला जर तुम्हाला या वर्षात लागायचं असेल, हा माझा शब्द आहे तुम्हाला, ठीक आहे, या वर्षात जर लागायचं असेल तर उद्यापासून प्रत्येक दिवसाची जबाबदारी घ्या, जसं तुम्ही मेन्सला आहे त्याप्रमाणे. कारण की मेन्सला असणारा विद्यार्थी हा तुमच्यापेक्षा पुढच्या मेन्सला जास्त कम्फर्टेबल असेल जर तुम्ही आज टाइमपास केला तर. त्याच्यामुळे ही जर्नी आहे ना, हा जो प्रवास आहे हा असा नाहीच आहे तात्पुरता, हा सस्टेनेबल आहे जोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, सर्वांना मी इथे आवर्जून सांगतो, असं समजा की उद्यापासून तुम्ही मेन्सला आहे आणि त्याच पद्धतीने अभ्यास करा. आता एखादा म्हणेल सर जीएस मध्ये इथं वांदे आहे, बरोबर आहे, मग सर लँग्वेजचं कसं कुठून आणू आपण, बरोबर आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, कधीही इथं कोणी प्रिलिम्स काढून ऑस्कर भेटत नाही त्याला. आपल्याला फायनल रिझल्टमध्ये नाव पाहिजे, आणि फायनल रिझल्टमध्ये जर नाव आणायचं असेल तर लक्षात घ्या, लँग्वेज हा एकदम डिसाइडिंग सब्जेक्ट आहे. त्यामुळे जर तुम्हाला तिथे स्कोर आणायचा असेल, आणि मी तुम्हाला रियालिटी सांगतो, सध्या लँग्वेजचं इतकं सॅच्युरेशन मार्केटमध्ये झालेलं आहे, कारण त्याला मागच्या 2-4 वर्षातल्या ज्या काही सरळ सेवा भरती आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं मराठी इंग्रजी चांगलं प्रिपेअर झालं आहे, पहिला मुद्दा. दुसरा, कंबाईन किंवा इतर मेन्स परीक्षा ज्या काही विद्यार्थ्यांनी दिल्या आहे आणि आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाला आहे, तर त्या अनुषंगानं ते जे काही विद्यार्थी आहे जे राज्यसभेत फायनल पोस्ट पर्यंत पोहोचलेले नाही आहे त्यांचं लँग्वेज मधलं सॅच्युरेशन, बरोबर आहे. आणि तिसरा असा गट ज्याला फार रेडिली गोष्टी अवेलेबल आहे सगळ्या ऑनलाईन सध्या, मार्गदर्शन, स्ट्रॅटेजी म्हणा किंवा इतर गोष्टी, तर मग ते लवकरात लवकर त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतात. तुलनेने मग आपले जुने जर विद्यार्थी असतील तर मग थोडं आपल्याला तिथे कंटाळवाणं वाटू शकतं. मग ह्या तिन्ही कॅटेगरीचा जर विचार केला तर मला तरी वाटते की लँग्वेज पेपरमध्ये 80 आरामात क्रॉस करणं सध्याचं आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि 80 क्रॉस असण्यासाठी हे 75 दिवसाची स्ट्रॅटेजी जर तुम्ही वापरली तर मला वाटते कुठेतरी भलं होईल. ठीक आहे, त्या अनुषंगाने लक्षात घ्या मित्रांनो, दोन्ही गट जर तुमचा इथे स्कोर नसेल आला किंवा तुम्ही जवळपास जरी असाल तर सर्वांनी इथून लँग्वेजचा अभ्यास सुरू करायला पाहिजे. या दरम्यान आणखी एक बेनिफिट तुम्हाला असा भेटेल की या वर्षात ज्या कोणत्या सरळ सेवा असतील, बरोबर आहे, त्या सरळ सेवेसाठी तुम्ही क्वालिफाय असाल. म्हणजे क्वालिफाय म्हणजे तुमच्या अभ्यासानं तुम्ही खरंच सिरियस ॲस्पायरंट असाल. नाही तर मग फक्त आली परीक्षा भर फॉर्म दे, बरोबर आहे, सेंटर पाहायचं फक्त पाहून वापस यायचं, अशानं होत नाही, बरोबर आहे. सो बेसिकली लक्षात घ्या, इथून पुढे जर तक धरायचा असेल तर लँग्वेज हा डिसाइडिंग आहे. तर मला तरी वाटते की हे जे 150 दिवसाचा गॅप आहे हा फार मोठी एक अमाऊंट आहे तुमच्याकडे, त्यापैकी 75 दिवसाची अमाऊंट तुम्ही लँग्वेजला युटिलाइज करू शकता. ठीक आहे, मग मी याच्याकडे असं म्हणणार नाही की तुम्ही फक्त लँग्वेजेस करा, ठीक आहे, तुम्ही जीएसला सुद्धा बॅलन्स करा. म्हणजे जसं उदाहरणार्थ या लोकांनी काय करायला पाहिजे, ज्यांचा स्कोर जवळपास नाही किंवा त्या दरम्यान आहे, त्यांनी काय करायला पाहिजे मित्रांनो, एकंदरीत जर आपण 10 ते 12 तास दिवसाचा अभ्यास करत असू, बरोबर आहे, तर त्यांनी 5 ते 6 तास मित्रांनो लँग्वेजला द्यायला पाहिजे. उर्वरित मग 5 ते 6 तास तुम्ही जीएस मेंटेन करा. मग जीएस मध्ये कुठे काम करायचं तुम्हाला प्रामुख्याने लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडलात ते कुठून लक्षात येईल, मागचा पेपर घ्या 4 आणि 11 जानेवारीचा, बरोबर आहे, त्याच्यामध्ये सेक्शन वाईज तुम्ही काढा तुमचे किती बरोबर किती चुकले. त्याच्यापैकी असा वीक सब्जेक्ट दिसेल तुम्हाला जो कंटिन्युअस तुम्ही लॅगिंग आहात, कंटिन्यू त्या सब्जेक्टमध्ये तुमचा स्कोर कमी येत आहे, त्या सब्जेक्टनं सुरुवात करा आणि त्या सब्जेक्टमध्ये सब्जेक्टिव्हिटी आणा. लक्षात घ्या, सब्जेक्टिव्हिटी केव्हा येते माहिती आहे का, मी ह्या प्रवासातून शिकलो, जेव्हा त्या विषयाला तुम्ही आरामात वेळ देता तेव्हा. तसं सायन्स मला माहिती आहे सर्वांचे BMW आहे, कोणता, बेसिक में वांदा, बरोबर आहे बरोबर. सो बेसिकली लक्षात घ्या, तिथे केव्हा सब्जेक्टिव्हिटी तुमची, जेव्हा तुम्ही त्या सब्जेक्टला आरामात वेळ द्याल तेव्हा. सो बेसिकली सांगण्याचं तात्पर्य की जीएसला कसं बॅलन्स करायचं आहे, लँग्वेज करायचं आहे, सोबत इथे होकॅप करायचं आहे, बरोबर आहे, आणि जीएसला सोबत बॅलन्स करायचं आहे. जीएसचं ऑलरेडी स्ट्रॅटेजी आपली सांगून झालेली आहे. मग जीएसच्या मेन्समध्ये काय विषय, तर तो 11 मार्काचा जो एक्सक्लुझिव्ह टॉपिक आहे तो तुम्ही नाही केला तरी चालेल, पण 89 मार्काचं जे प्रिलिम्सलाच कॉमन आहे आपल्या, हे आपले 4 पिलर सब्जेक्ट, आपलं सायन्स, बरोबर आहे, आणि आपलं हक्काचं मॅथ्स आणि रिझनिंग, बरोबर आहे, हक्काचंच म्हणावं लागेल, बरोबर आहे, त्याच्याशिवाय आता सध्या काही तुम्ही मेन्सला पोहोचत नाही. त्यामुळे हक्काचं मॅथ्स आणि रिझनिंग याला तुम्ही रोजच्या रोज वेळ द्या, लँग्वेजला बॅलन्स करा, ऑटोमॅटिक तुम्हाला सांगतो 100%
ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थिनीनं ह्या 150 दिवसामध्ये लँग्वेज प्लस जीएस बॅलन्स केला, तो 100% 14 जून आणि 12 जुलैची प्रिलिम्स निघणार आहे. तो मेन्सला लीडमध्ये पोहोचणार आहे आणि मेन्स सुद्धा निघून 100% प्रशासनात जाणार आहे. ठीक आहे, ही माझी खात्री आहे. त्यामुळे या संबंधित संपूर्ण व्हिडिओचा मेन क्रक्स जो आहे हा सांगण्याचं तात्पर्य होतं की नाही, कुठेतरी आपण अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि पुढची दिशा काय असावी. त्यामुळे मेन्स करू की प्रिलिम्स हे कन्फ्युजन न ठेवता मेन्सच करा असं मी म्हणेल, पण सोबत प्रिलिम्सला मेंटेन करा आणि सोबत जाऊन 100% तुम्ही 100% येणाऱ्या प्रिलिम्समध्ये म्हणा किंवा येणारी जर तुम्ही मेन्सला क्वालिफाय झाला तर अभिनंदन, तुम्ही 100% पोचाल आणि फायनल पोस्ट यावर्षी तुम्हाला भेटेल अशी मी तुम्हाला इथे पुन्हा शुभेच्छा देतो. ठीक आहे, इथून पुढचा मेन्सची स्ट्रॅटेजी बद्दल सेपरेट व्हिडिओ तुम्हाला अपलोड केला जाईल. ठीक आहे, तो तुम्ही वेगळा बघून घ्यावा, कारण की या व्हिडिओची लेंथ वाढेल. त्यापेक्षा आपण तो सेपरेट व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी सविस्तर बोललो आहे लँग्वेज, जीएस किंवा इतर सगळ्या बाबतीत. ठीक आहे, तर सर्वांना थँक्यू व्हेरी मच.